महायुतीत अजित पवारांचा 60+ जागांवर दावा आहे। आपल्या 54 जागा आहेत तशाच त्या राहणार असं अजित पवार म्हणतात। काँग्रेसचे 4 आमदार सोबत असल्याचा अजितदादांचा दावा आहे। हिरामण खोसकर, जिशान सिद्दीकी, सुलभा खोडके हे आपल्या सोबत असल्याचा दावा करण्यात येतोय। याखेरीज श्यामसुंदर शिंदे यांचा देखील दादांसोबत समावेश आहे। अपक्ष आमदार देवेंद्र भुयार आणि संजय मामा शिंदे देखील राष्ट्रवादी सोबत आहेत असं दादा म्हणतात। चर्चेनंतर राहिलेले मतदारसंघ कळवणार असल्याचं अजित पवार यांचं आश्वासन आहे। इगतपुरीचे हिरामण खोसकर, वांद्रे पूर्वचे झिशान सिद्दीकी तर अमरावतीच्या सुलभा खोडके हे आमदार राष्ट्रवादी सोबत आहेत। लोहाचे श्यामसुंदर शिंदे, देवेंद्र भुयार वरुड मोर्शीचे या ठिकाणी तर करमाळ्याचे संजय मामा शिंदे हे देखील दादांच्या राष्ट्रवादी सोबत असल्याचा सूर उमटतोय। जे आता आपले आमदार आहेत ते तर राष्ट्रवादीचे आहेतच। त्याच्यावर तिथं तर करायला जवळपास 60 जागा ज्या आहेत ते तर कार्यक्रम तुम्हाला करायला काय हरकत नाही। नेहमी आपण आलेलो 54, त्यानंतर ते 2 देवेंद्र आणि संजय मामा 56 आणि 4 काँग्रेसचे आपल्याबरोबर आहेत, खोडकेताई, हिरामण, त्याच्यामध्ये जिशान, असे आपले मतदारसंघ आहेत। इवन श्यामसुंदर शिंदे, काही आता आमची चर्चा होईलच आणि त्या चर्चेतनं राहिलेले पण मतदारसंघ तुम्हाला कळवले जातील, पण त्याच्यात तुम्ही अजिबात गाफील राहू नका। आता अजितदादा पवार, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सातत्याने चर्चा होत असतात। त्या चर्चेची काही मला माहिती नाही। ज्यावरती अजितदादा यांनी सांगितलं असेल 60 जागा, तर त्यांना तसे संकेत प्राप्त झाले असतील। आपल्याकडं राष्ट्रवादीचे 2, शिवसेनेचे 2, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, मनसे, वंचित आणि अपक्ष, त्यामुळं उमेदवारांची मांदियाळी आहे आणि तिथल्या विधानसभा मतदारसंघामध्ये लढती यापूर्वी झालेल्या आहेत। त्यामुळे कोण गेला की कोण मिळणार याचं काही गणित करायची गरज नाही, आपोआपच ते मिळतात। त्यामुळे फार कष्ट करण्याची आवश्यकता नाही। आता ज्याला मिळतील त्याला निवडून कसं आणायचं हे पक्षाने आता बघायची आवश्यकता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।